बागलबुवा. वेताळाची पालखी. वेताळाची पालखी दर अमावास्येला निघत होती. पुढची अमावास्या 10 दिवसांनी होती. राघवच्या डोक्यात विचारांची चक्र गरागरा फिरत होती. त्याला ही संधी एकदाच मिळणार होती आणि जी चूक भीम्याने केली होती ती त्याला करायची नव्हती. राघव रात्रीचा स्मशानात जाऊन काही गोष्टी गोळा करू लागला. घराबाहेरच्या एका कोपऱ्यात त्या वस्तू गोळा करून तो एका गोणीत भरून ठेवत होता. त्या वस्तूंची त्याला त्या रात्री नक्कीच गरज भासणार होती. सुरुवातीचे 3-4 दिवस राघव फार जोशात होता आणि तो पालखीचा गोंडा कधी एकदा पळवतो असं त्याचं झालं होतं. पण जसजसे दिवस पुढे जाऊ लागले तसतशी राघवच्या मनात भीती घर करू लागली. त्याला तिथलं चित्र डोळ्यांसमोर दिसू लागलं. यासाठी अमावस्येच्या रात्री त्याला घरातून एकटं निघावं लागणार होतं. वेताळाची पालखी त्या डोंगरावरून पुढे नदीकिनारी येत असे आणि तिथूनच पुढे स्मशानाच्या दिशेने जात असे. त्यामुळे सर्वात सुरक्षित जागा ही नदी किनाऱ्याचीच होती. पण तिथे जायला देखील घनदाट झाडी पार करावी लागणार होती. एवढं सगळं करूनही त्या पालखीचा गोंडा पळवणं म्हणजे एक अग्निपरीक्षाच होती. राघव आता त्याच विचारांत गुंतला होता. कोणत्याही कामात त्याचं लक्ष लागेना. तो इतका विचारात अडकला होता की आईचं साधं बोलणंही त्याला ऐकू येत नव्हतं. अखेर ती रात्र झाली ज्याची राघव आतुरतेने वाट पाहत होता. जेवून सगळं आटपून राघव 8च्या सुमारास झोपी गेला. झोपणं तर हे केवळ एक सोंग होतं. तो फक्त त्याच्या आईच्या झोपण्याची वाट पाहत होता. ती रात्र राघव या कुशीवरून त्या कुशीवर परतत राहिला. आई झोपी गेल्याची खात्री पडताच तो हळूच उठला. दबक्या पावलांनी तो दाराकडे गेला. दार उघडायच्या आधी त्याने आपल्या आईकडे नजर वळवली. त्याने तिला मन भरून पाहून घेतलं. हे सगळं तो तिच्यासाठीच तर करत होता. त्याने हलक्या हाताने दाराची कडी काढली आणि त्याने घराबाहेर त्याचं पाऊल टाकलं. हे घराबाहेर पडलेलं पाऊल घरात परतेल का याची त्याला काहीच शाश्वती नव्हती. त्याने घराचं दार आड करून घेतलं. अंगणात एका कोपऱ्यात त्या वस्तूंनी भरलेली गोण त्याने बाहेर काढली. त्याने त्यात आत पाहिलं. राघवच्या पोटात भीतीने गोळाच आला. राघवने स्मशानातून अर्धवट जळालेली हाडं गोळा केली होती. त्यातील काही एकमेकांत गुंतवून त्याने माळ बनवली होती. त्याचं भीतीने अंग शहारलं गेलं आणि आतल्यात थंडी खाऊन आली. तो ज्या कामासाठी चालला होता तिथून परत येणं हे जवळपास अशक्य होतं. पण हनुमानाच्या शेपटीसारखं असणारं हे सावकारी कर्ज त्याला जर फेडायचं असेल तर हाच एक मार्ग त्याच्याकडे होता. आता मागे हटून चालणार नव्हतं. त्या सावकारी कर्जामुळे त्याला त्याच्या आजारी आईला 2 वेळेचं नीट जेवणही देता येत नव्हतं. तो सरळ नदीच्या दिशेने निघाला. देवाचा जप करत तो हे कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी देवाकडे प्रार्थना करत होता. काही वेळातच तो नदी किनारी पोहोचला. पालखीला यायला कदाचित अजून वेळ होता. त्याने पटापट त्याचे कपडे काढले आणि नदीच्या किनारी तयार झालेला चिखल त्याने संपूर्ण शरीराला फासला. त्याने घरून राख आणली होती. ती त्याने त्याच्या चेहऱ्याला फासली. तो सोबत एक काठीही घेऊन आला होता. तो पूर्ण तयारीने इतकी खटाटोप करून आला होता खरा, पण ही वेताळाची पालखी खरंच असते का हेच मुळात त्याला माहीत नव्हतं. की या सगळ्या फक्त गोष्टी होत्या. पण त्याच्या मनातील या शंकेला सत्यात बदलायला जास्त वेळ लागला नाही. लांबून ढोल ताशांचा आवाज येऊ लागला. राघवने लगेच त्या दिशेने पाहिलं. दूर जंगलात उजेड दिसत होता. तो उजेड मशालींचा होता. सोबतच ऐकू येणारा तो ढोल ताशांचा आवाज. ती पालखी होती. कोणती साधीसुधी पालखी नाही, वेताळाची पालखी. ढोल ताशांच्या आवाजावरूनच त्या पालखीची भयानकता स्पष्ट जाणवत होती. राघवचं हृदय आता जोरजोरात धडधडू लागलं. तो तिथल्याच एका झाडाआड लपला. राघवचं संपूर्ण रूपच आता पालटून गेलं होतं. तो विवस्त्र होता. संपूर्ण शरीराला काळा चिखल फासल्याने तोही भयानक एखाद्या भूतासारखाच दिसत होता.
त्याने सोबत आणलेली हाडांची माळ आपल्या गळ्यात घातली. एका हातात फुटकी मानवी कवटी घेतली आणि दुसऱ्या हातात मोठी काठी घेतली. पालखी आता नदीवर येऊन पोहोचली होती. शरीर सुन्न करणारे ते ढोल ताशांचे आवाज, मधूनच ऐकू येणारी ती कर्णकर्कश किंकाळी. आता तिथलं संपूर्ण वातावरणच बदलून गेलं होतं. त्या पालखीत भयंकर प्रकारची भूतं होती. काहींचे पाय उलटे होते तर काहींना त्यांचे शिरच नव्हते. काही तर हातात त्यांची स्वतःचीच मुंडकी घेऊन नाचत होती. अधूनमधून ती मुंडकी हवेत उडवत होती. काही तर स्वतःच्याच ठांगे खालून स्वतःचं शरीर बाहेर काढत होती. काही हातांवर चालत होती तर काही झाडांवर माकडांसारखी उड्या मारत होती. काही हातात मशाली, ढोल ताशे घेऊन होती तर काही धारदार हत्यारे, तलवारी आणि कोयते घेऊन नाचत होती. तिथे फक्त पुरुषांचीच नाही तर स्त्रिया, लहान मुलं आणि वृद्धांचीही भूतं होती. आता वेळ आली होती. झाडाआडून राघव जमिनीकडे पाहत होता. प्रत्येकाच्या हातात मशाली असल्याने त्यांच्या सावल्या जमिनीवर पडत होत्या. त्याला ती पालखीची सावली जाताना दिसली तसा तो त्या भूतांमध्ये मिसळला. राघव त्याच्या अवतारामुळे त्या भूतांमध्ये चटकन मिसळून गेला होता. त्याला हे त्याच्या घरासाठी करावंच लागणार होतं. त्याची नजर त्याच्या काठीवर होती. सगळी भूतं त्या पालखीत धुंद होती. याचाच फायदा घेत राघवने पालखीचा सोन्याचा गोंडा पळवला. तो जीव तोडून धावत सुटला. तो इतका घाबरला होता की त्याच्या पाठून कोणी येतंय का हेही पाहायची त्याच्यात हिंमत नव्हती. तो तसाच धावत गावात आला. अजूनही उजाडायला बराच वेळ बाकी होता. तो घरात शिरून त्याने घराचं दार धाडकन लावून घेतलं. आणि घरात जाऊन त्याने अख्खा टोप अंगावर ओतून घेतला. तो थरथर कापत होता. वेताळाच्या पालखीचा गोंडा तर राघवने मिळवला होता खरा, पण आता तो खरंच धनवान बनणार होता का? भूतांचा राजा वेताळ हा राघवचा आता गुलाम बनणार होता की राघव आता अजून कुठल्या मोठ्या संकटात सापडणार होता? पाहायला विसरू नका वेताळाच्या पालखीचा तिसरा आणि शेवटचा भाग. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.